भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे। गेल्या वर्षी दुष्काळ नसतानाही आम्ही शेतकऱ्यांना दुष्काळी मदत मिळवून दिली असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे। बुलढाण्यात बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर हे मीठ चोळलं। दरम्यान काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल बोलतानाही दानवेंची जीभ घसरली। सोनियांना खाली न बघता भाषण करता येत नाही अशी टीका त्यांनी केली। गेल्या वर्षी अख्खा मराठवाडा विदर्भाचा काही भाग दुष्काळ म्हणून जाहीर केला। खरं इमानदारीने सांगा, गेल्या वर्षी दुष्काळ होता का? दुष्काळ नव्हता। पण भाऊ वर्डाची एका बाजूला होतं, कुटी वर्डाची दुसऱ्या बाजूला होतं, मी वर्डाचं तिसऱ्या बाजूला। आम्हाला लोक म्हणायचे की का मराठवाड्यात विदर्भात दुष्काळ आहे का? आम्ही सांगत हो दुष्काळ असा पडला, लोकांचं स्थलांतर होऊ राहिलं, जनावर कत्तलखान्याला चालले, माणसं प्यायला पाणी नाही। आम्ही आणखीन फाडून सांगतो लोकांना, आणि याचा परिणाम झाला की राज्य सरकारनं 33% तुमची नुकसान भरपाई काढली, आणि केंद्रातून मी मुख्यमंत्री आमचं मंत्रिमंडळ गेलं 4200 कोटी रुपयाची मदत 68 वर्षानंतर पहिली राज्याला आणली, आपल्या 4200 कोटी रुपये, आणि त्याच्यामुळे तुम्हाला दुष्काळाचं अनुदान भेटलं। प्रचार सभेला विधानसभेच्या सोनिया गांधीची सभा होती, मी सभेमध्ये असं जाऊन बसलो कारण आपलं टोललं दिलं। सोनिया गांधी आल्या, लगभग आल्या, पूर्ण हे छेत नव्हतं, लिहून भाषण आणलं, वाचायला लागले, शितुडे आले। त्या शितुड्यांना शाही गेली कोसून तसा रासा मिळू लागलेला अरे काही नेते तुमची बी कमाल आहे यार, घरातली गुकेरी पुस्तकात तो नाही ते खाली हेच चालवायला निघाले, कसं याच्यात मला सांगा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।